चला ताई मावशी, मी पूजा. अंड्याची तीच रेसिपी खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे बरं का. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी इथे 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. ते सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीरही मी इथे ॲड केलेली आहे. या वाटणात आणि घरगुती मसाल्यात सोप्या पद्धतीत आपण तवा अंडा बनवणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर 2 लसणाच्या कळ्या आणि थोडंसं यामध्ये जिरं ॲड केलं आणि असं बारीक वाटण रेडी केलं. चला तोपर्यंत आपले अंडेही उकळले. एका अंड्याचे 2 काप करून घ्यायच्या. अशा पद्धतीत तावा ठेवू, तव्यावर थोडंसं तेल टाकू. तेल तापेपर्यंत आपण इकडे मसाला रेडी करू. बघा मी इथे दही घेतलं 2 चमच. त्यामध्ये लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, हळद, थोडासा पनीर मसाला आणि काळा मसाला ॲड केला आणि सर्व मिश्रण एकजीव केलं. अशा पद्धतीत खूप चविष्ट असा तवा अंडा रेडी होतो बरं, हॉटेलसारखा आपल्या घरीच. बघा हलक्या हाताने सर्व मिश्रण एकजीव करायचं. या मिश्रणाने आपल्या भाजीला खूप छान चव येते. हे मिश्रण घट्टसर भाजीत, सुक्या भाजीतही तुम्ही वापरू शकता. तव्यावरचं तेल तापल्यानंतर 2 कापा केलेले अंडे त्यामध्ये ॲड करायचे. थोडंसं वरतून लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून छान अंडे हे परतून घ्यायचे. परतलेले अंडे छान एका प्लेटमध्ये काढायचे. बघा अशा पद्धतीत तुम्ही तवा अंडा, अंडा करी अशा वेगवेगळ्या रेसिपी खाल्ल्या असेल, पण ही सगळ्यात वेगळी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकायचं. आपण मिक्सरला बारीक केलेला वाटण त्यामध्ये ॲड करायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत एकजीव परतायचं. बघा किती छान तेल सुटलं आहे. बघा छान कडेकडेने तेल सुटलं. दह्यात ॲड केलेलं सर्व मिश्रण यामध्ये आपण तव्यावर टाकू आणि पुन्हा एकजीव हलवून घेऊ. बघा खायला सुरेख आणि अप्रतिम अशी तवा अंडा आपल्या घरच्या घरी आपण बनवू शकतो घरगुतीच मसाल्यात. बघा त्यालाही छान परतल्यानंतर यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय केलेले अंडे त्यामध्ये टाकू. चांगलं फ्राय करू. थोडंसं मीठ टाकू चवीपुरतं. थोडंसं त्यावर पाणी ॲड करू आणि 5-7 मिनटं झाकून ठेवू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि 5-7 मिनटं झाकून ठेवायची. वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. बघा दिसायला सुंदर आणि तसंच खायला ही अप्रतिम असा तवा अंडा इथे रेडी झालेला आहे. नक्की या प्रकारे ट्राय करा.